तुमचे सुद्धा केस खूप जास्त गळतात का? तुम्हाला सुद्धा खूप छान असे लांब सडक आणि खूप छान सुंदर असे सिल्की केस पाहिजे आहेत का? जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त हेअरफॉल होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 10 चुका कळणार आहेत की ज्या तुम्ही अगदी नकळत करून जाता आणि तुम्हाला माहितीसुद्धा होत नाही की या चुकांमुळे आपले हेअरफॉल होत आहे. तुम्ही बरेच शॅम्पू चेंज करता, कंडिशनर, हेअर मास्क लावता, अजून भरपूर तुम्ही काही काही तुमच्या केसांसाठी करत असतात. कारण कुठल्याच मुलीला आपले केस गळलेले आवडत नसतं. मग चला अशाच या चुकांबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि हां, जो कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहे त्याच्यासाठी एक बोनस टिप असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग जास्त टाईम न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल गगनस्पर्शीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की आपण अशा कॉमन मिस्टेक्सबद्दल बोलणार आहोत जे की तुम्ही तुमच्या डेलीच्या म्हणजे दररोजच्या आयुष्यात करत असता आणि त्याने तुमच्या केसांमध्ये हेअरफॉल होत असतो आणि ते तुम्हाला माहितीसुद्धा नसतं. नंबर 1 सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची टिप येते ती म्हणजे ब्रशिंग किंवा कोम्बिंग युअर वेट हेअर. म्हणजे जर तुम्ही तुमचे ओले केस विंचरत असाल तर त्याने सुद्धा केस तुमचे गळू शकतात. नॉर्मल हेअरफॉलपेक्षा तुमचे जास्त केस गळू शकतात. काय होतं, तुमचे केस ओले असतात म्हणजे तुमचे स्कॅल्प, तुमच्या केसांचे रूट्स, मुळं केसांचे ओले असतात आणि जर तुम्ही ओल्या केसांमध्ये कंगवा तुमच्या केसांमध्ये फिरवला तर अगदी आरामात मुळांमधून तुमचे केस निघून जातात म्हणजे गळतात. त्याच्यामुळे ओल्या केसांमध्ये कधीच केस विंचरायचे नाहीत. छान असे केस सुकल्यानंतर तुम्ही केस विंचरू शकता. याने सुद्धा तुमचा जो एक्स्ट्राचा जो होणारा हेअरफॉल आहे आणि तुमचे केस पातळ दिसायला लागले आहेत असं दिसणार नाही आणि तुमचा हेअरफॉल नक्कीच थांबायला मदत होईल. त्याच्यानंतर दुसरी टिप येते ती म्हणजे यूज वाईड टूथ कोम. म्हणजे मी फोटो लावून देईल साईडला. कंगवा जो आहे ना तो बारक्या दातांचा किंवा छोट्या दातांचा वापरण्याऐवजी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. तर तुमचे केस खूप छान असे लांब केस असतील आणि जर तुम्ही छोट्या दाताच्या कंगव्याने केस विंचरायला गेला तर काय होतं, खूप जास्त गुंता होतो आणि ओढले गेल्यामुळे सुद्धा तुमचे केस गळतात. त्याच्यामुळे ही सुद्धा एक खूप कॉमन आणि आपण नॉर्मली करतो अशी मिस्टेक आहे आणि त्याने सुद्धा हेअरफॉल होतो. त्याच्यानंतरची पुढची आणि तिसरी टिप येते ती म्हणजे की तुम्ही तुमचे जे हेअरस्टाईल असतात डेली बेसिसवरती त्या खूप टाईट न बांधणं. म्हणजे अवॉइड टाईट हेअरस्टाईल्स. रेग्युलर बेसिसवरती खूप जास्त म्हणजे प्रोटेक्टिव्ह आणि लूज हेअर टाय करायचे. मी तर म्हणेल जर तुम्ही घरात राहत असाल तर तुम्हाला आंबाडा वगैरे बांधायची सवय असेल तर अगदी खूप लो बन येतात किंवा स्क्रंचीने जे बन बनतात खूप जास्त असं टाईट टाईट ओढून हाय बन वगैरे बांधणं काहीच गरजेचं नाही आहे. जर तुम्ही घरात असाल आणि तुम्ही कुठे बाहेर वगैरे जाणार नसाल तर अगदी आरामात केसांना थोडंसं रिलॅक्स होऊ द्या. खूप टाईट केस बांधणं बंद करा. टाईट केस बांधल्याने सुद्धा तुमच्या केसांमध्ये हेअरफॉल होतो आणि ह्या नकळत होतात आपल्या हातून गोष्टी आणि आपल्याला माहितीसुद्धा होत नाही की या कारणांमुळे सुद्धा आपले केस गळत आहेत. त्याच्यामुळे टाईट हेअरस्टाईल करणं सुद्धा थांबवा, त्याने सुद्धा हेअरफॉल. त्याच्यानंतर पुढची आणि चौथी टिप येते ती म्हणजे हॉट वॉटर शॉवर. म्हणजे जर तुम्ही खूप गरम पाण्याने आंघोळ करत असाल आणि त्याच गरम पाण्याने तुम्ही केस धुत असाल तरीसुद्धा खूप तुमचा एक्स्ट्रा हेअरफॉल होऊ शकतो. बघा, गरम पाणी जसं तुमच्या स्किनसाठी चांगलं नसतं अगदी तसंच तुमच्या केसांसाठी सुद्धा चांगलं नसतं. ते जेव्हा तुम्ही खूप गरम पाण्याने एक्स्ट्रा हॉट वॉटरने तुमचे केस वॉश करता तेव्हा काय होतं, तुमच्या केसांमध्ये ड्रायनेस येतो, केस डॅमेज होतात, केस मधून तुटायला लागतात. त्याचबरोबर तुमचे स्कॅल्पमधून सुद्धा हेअरफॉल व्हायला लागतो. आणि जर तुम्ही डेली बेसिसवरती ह्या गोष्टी करत असता म्हणजे ते खूप अति प्रमाणात होऊन जातं. वीकमधून जर तुम्ही 2 वेळा 3 वेळा केस धुत असाल आणि अगदी गरम पाण्याने तर तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एखादं म्हणजे केमिकल तुमच्या केसांवरती जेवढं रिॲक्ट होत नाही लवकर त्याच्यापेक्षा जास्त गरम पाण्याने केस धुतलेले तुमचे केस खूप जास्त डॅमेज होतात. त्याच्यामुळे गरम पाण्याने केस धुणं अवॉइड करा. नॉर्मल वॉटरने धुत जा किंवा तुम्ही केस धुवून झाल्यानंतर अगदी एकदम थंड पाणी तुमच्या केसांवर एक मग्गा होतात जा. याने सुद्धा तुमच्या केसांमध्ये खूप छान असं शाईन यायला मदत होते. केस ड्राय होत नाहीत जेव्हा तुम्ही नॉर्मल पाण्याने केस धुता. त्याच्यामुळे हॉट वॉटर शॉवर सुद्धा तुम्हाला अवॉइड करायचे आहे. त्याच्यानंतर पाचवी टिप आपली आहे
ती म्हणजे हीट ट्रीटमेंट. म्हणजे जर तुम्ही केसांवरती तुमच्या खूप असे हीटिंग टूल्स वगैरे वापरत असाल, जसं की जर तुम्ही प्रत्येकच वेळेस तुमचे केस ड्राय करायला तुम्ही ब्लो ड्रायर वापरत असेल, किंवा तुम्ही खूप जास्त केस तुम्ही हीटेड तुमचे केस जर स्ट्रेट करत असाल, कर्लिंग आयर्न वापरत असाल, फ्लॅट आयर्न, कुठली पण हीटिंग टूल्स तुम्ही वापरत असाल, तर ते सुद्धा काय होतं, जेव्हा तुम्ही केस स्ट्रेट वगैरे करता तर बघा ओढले जातात. नॉर्मली तुमचे केस मुळांपासून ओढले जातात आणि त्याच्यामुळे ते मुळांमधून निघतात. त्याचबरोबर खूप वेळा कोंब केले जातात. जेव्हा तुम्ही हीटिंग टूल वापरता, तर तुम्ही स्वतः इमॅजिन करा की एक केसाची बट स्ट्रेट करण्यासाठी कमीत कमी 3-4 वेळा कोम्बिंग होतं आणि 2 वेळा तरी तुम्हाला फ्लॅट आयर्न म्हणजे स्ट्रेटनर तुमच्या केसांवरून चांगला अगदी म्हणजे ओढून फिरवायला लागतो. आणि जेव्हा तुम्ही एवढं टाईट केसांवरती पकडता तेव्हा काय होतं, ऑफकोर्स हे केस आहेत, फेविकॉलने चिटकवले नाही आहेत मुळांमध्ये, त्यामुळे ते लूज होतात किंवा ते गळायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम कोंब करता ते आपोआप त्या कंगव्यामध्ये तुमचे हेअरफॉल, तुम्ही स्ट्रेटनिंग करताना स्वतः तुम्ही जिथे स्ट्रेटनिंग करताना तिथं आजूबाजूला बघायचे तुमच्या नॉर्मल केस विंचरल्यापेक्षा तुम्हाला दुपटीने केस तिथे पडलेले दिसतात. हे याच्यामुळेच होते की ह्या चुका तुम्ही करणं टाळायचं आहे. मी म्हणत नाही की पूर्णपणे बंद करा. त्याचबरोबर हीटिंग टूल्स तुमच्या केसांना भयंकर ड्राय करतात. त्याच्यामुळे केस मधून तुटणे, स्प्लिटर्सची प्रॉब्लेम येणे हे तर खूप कॉमन गोष्टी आहेत. केसांमध्ये ड्रायनेसची प्रॉब्लेम नको असेल, हेअर फॉल नको असेल, किंवा जर तुम्हाला केसांमध्ये छान अशी चमक हवी असेल तर हीटिंग टूलसुद्धा वापरणं बंद नका करू, पण कमी करा. आणि वापरले तरी त्याच्यावरती खूप चांगले चांगले असे सिरम वापरा, ज्याने की तुमचे केस डॅमेज होतात. त्याच्यानंतर पुढची आणि 6वी टिप येते, ती म्हणजे युजिंग स्टायलिंग प्रोडक्ट. म्हणजे जर तुम्ही केस तुमचे स्टाईल करत असाल, आता जर तुम्हाला खूप हेअरस्टाईल, तुम्ही हेअर स्प्रे वापरता, त्याचबरोबर तुम्ही खूप असे क्रीम वापरता किंवा कंडिशनर्स वापरता केस धुण्यासाठी, शॅम्पू वापरता वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यानंतर पावडर वगैरे वापरतात आजकाल. जर हेअरस्टाईल बनवायची असेल खूप तुम्हाला चांगली अशी, तर केसांमध्ये सॉफ्टनेस वगैरे ॲड होण्यासाठी. त्याचबरोबर हीटिंग टूल अगेन वापरले जातात खूप जास्त प्रमाणात. एक एक हेअरस्टाईल करायला तुम्ही बघत असाल आजकाल खूप जास्त प्रमाणात हीटिंग टूल वापरले जातात, आणि ते तुमच्या केसांना लिटरली म्हणजे जे केस झाडूसारखे बनतात ना, ते वापरल्यानंतर जर त्याची तुम्ही केअर व्यवस्थित केली नाही तर त्याच्यामुळे जे स्टायलिंग प्रोडक्ट आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला कमी वापरायचे आहेत. त्याची आणि 7वी टिप येते, ती म्हणजे नॉट ऑइलिंग युअर हेअर रेग्युलरली. जर म्हणजे तुम्ही तुमच्या केसांना रेग्युलर बेसिसवरती तेल लावत नसाल तर त्याने सुद्धा हेअरफॉल कॉज होतो. काय होतं, ऑइलिंग न लावल्यामुळे तुमची स्कॅल्प आहे ना ती ड्राय होते, डॅन्ड्रफ होतो, डॅन्ड्रफमुळे इचिंग होते, इचिंगमुळे केसांमध्ये सारखं सारखं म्हणजे हात गेला जातो, कंगवा घातला जातो, केस विंचरले जातात. त्याचबरोबर हेअरफॉलसुद्धा डॅन्ड्रफमुळे सुद्धा हेअरफॉल तुमचा व्हायला लागतो. तुम्ही इंटरनेटवरती सुद्धा सर्च करू शकता. जर तुमचे केस खूप जास्त ड्राय असतील, केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, तर त्याने सुद्धा हेअरफॉल होत असतो. त्याच्यामुळे रेग्युलर बेसिसवरती ऑइलिंग न केल्याने सुद्धा केस तुमचे खराब होऊ शकतात, गळू शकतात. सो ऑइलिंग रेग्युलरली करत जा जेव्हा पण तुम्ही हेअर वॉश करत असता. त्याच्यानंतर पुढची 8वी टिप येते, ती म्हणजे बॅड इटिंग हॅबिट. जर तुम्हाला तुमची स्किन, तुमचे हेअर, तुमचं हेल्थ, आपलं जे वेलबिंग, जे एक नॉर्मल हेल्दी पर्सन असतो ना, त्याचं सगळं डिपेंड असतं ते म्हणजे डाएटवरती, तुम्ही जे काही खाता त्याच्यावरती. जर तुम्हाला खूप जास्त जंक फूड, बाहेरचं जेवण किंवा स्नॅक्स, पॅकेजवालं फूड असं खायची सवय असेल, तर त्याचंसुद्धा रिफ्लेक्शन तुमच्या स्किनवरती, केसांवरती दिसत असतं. सो जर खूप एक्सेस म्हणजे खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होत असेल ना, तर ते नक्कीच तुमच्या इंटरनल बॉडीमध्ये काहीतरी एखाद्या गोष्टीची डिफिशियन्सी आलेली असते आणि त्याच्यामुळेच तो हेअरफॉल होत असतो. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला एक्सटर्नली केसांची काळजी घ्यायची आहे, तेवढंच इंटरनली म्हणजे डाएटमधून सुद्धा काळजी घ्यायची. पुढची म्हणजेच की 9वी टिप येते, ती म्हणजे स्ट्रेसमुळे सुद्धा तुमचा हेअरफॉल होऊ शकतो आणि बऱ्याच स्टडीमध्ये हे सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. होईल तेवढं अशा गोष्टींपासून लांब राहायचं आहे, जेणेकरून तुमचे केस, तुमची स्किन खूप छान छान अशी राहील. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची आणि 10वी टिप येते, ती म्हणजे ओव्हर ब्रशिंग युअर हेअर. म्हणजे जर तुम्ही तुमच्या केसांना खूप सारखं सारखं विंचरत असाल, तर ऑफकोर्स ते केस आहेत ते मुळातून गळत असतात.
त्याच्यामुळे सारखं केस विंचरणं सुद्धा अवॉइड करा. गरजेचं असेल तेव्हाच केसांना स्टाईल करा, हेअरस्टाईल करा. अदरवाईज तुम्ही छान असं बन बनवून ठेवू शकता. छान असं लूजवाली स्क्रंची म्हणजे एकदम छान असं पोनी बांधू शकता, लो पोनीटेल. जर तुम्ही घरातच असाल तर, बाहेर जाणार नसाल तर प्रोटेक्टिव्ह हेअरस्टाईल करा, ज्याने की तुमचे केससुद्धा गळणार नाहीत आणि तुम्हाला सारखे केस विंचरावे लागणार नाहीत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आपल्या बघा 10 मी खूप कॉमन मिस्टेक सांगितल्या आहेत, ज्या की तुम्ही डेली बेसिसवरती करत असता आणि त्याने तुमच्या केसांमध्ये हेअरफॉल होऊ शकतो. आणि जर तुम्ही ह्या तुमच्या चुका सुधारल्या तर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये तुमच्या केसांमध्ये झालेले बदल आहेत ना, ते नक्कीच दिसतील. सो जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक शेवटची आणि बोनस टिप आहे, ती लॅक ऑफ हेअर हायजीन. म्हणजे तुम्ही केसांचं जे हायजीन आहे ते मेंटेन करत नाही व्यवस्थित. तुम्ही केसांचं हायजीन मेंटेन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. केस तुम्हाला वारंवार नाही पण कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा तरी आहे. त्याने काय होईल, तुमच्या केसांमध्ये इन्फेक्शन होणार नाही, म्हणजे तुमच्या स्कॅल्पला, तुमच्या केसांच्या मुळांना डॅन्ड्रफ होणार नाही. त्याचबरोबर केसांना तुम्ही ऑइलिंग केल्याने, म्हणजे केस धुण्याच्या अगोदर ऑइलिंग होतं आणि त्याने केसांमध्ये मसाज होते आणि त्या मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या केसांची हेल्थ आहे ना ती खूप चांगली होते, तुमचे केस शायनी होतात. सो केसांचं जे हायजीन आहे ना ते सुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. गरमीचे दिवस असतात त्या टाईमला तर खूप जास्त प्रमाणात स्वेटिंग होतं आणि स्वेटिंगने सुद्धा हेअरफॉल होऊ शकतो. स्वेटिंगने इचिंग होते, त्याचबरोबर डॅन्ड्रफ होतो. त्याच्यामुळे नॉर्मली हायजीन मेंटेन करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. सो दॅट्स इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हां, भेटूयात एक मग नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत